गुड मॉर्निंग 5:30 वाजलेत आणि शिरीष आपल्या समोरच मंदिर आहे. मंदिराच्या समोरच आपण हॉटेल घेतलेलं. आता दर्शन करू फटाफट आणि मग आपण जाऊ बॅक टू आपलं जे काय आहे. ओके, विषय गणलेला आहे. आगे से पहिला लेफ्ट घ्यायचा आहे. ते जे डोर आहे ते 6 वाजता ओपन होते. हां, सो मेन विषय इज की आपण जाणार आहे बॅक टू आपली राईड. त्याआधी आपण दर्शन घेणार आहे. फक्त गर्दी नसेल आणि होत असेल तर लाईनमध्ये उभा राहू आपण, नाही तर शांतपणे मुखदर्शन घेऊ आणि परत आपण येऊ 100%. तसं हे आपलं 4थं ज्योतिर्लिंग आहे. याच्या आधी 3 झालेले आहेत आणि 12 ज्योतिर्लिंगमधलं मेन ज्योतिर्लिंग जे आहे काशी विश्वनाथ, तेच आपलं आता 12 वेळा होणार आहे. 12 वेळा नाही झालेला, बट 6 किंवा 8 वेळा झालेला आहे. चलो आपण जाऊया आगेच्या पहिला लेफ्ट शोधायला. लेफ्टला आलो आहे. इथं काहीतरी आहे वाढतं, बघूया. लेट्स चेक. गर्दी बघता आपण इथूनच दर्शन घेतलेलं आहे, कारण की बाहेर पडणं महत्त्वाचं आहे. सो आपण नक्की इकडं परत येऊ, कारण की ओंकारेश्वर पण राहिलं. मी ओंकारेश्वर पण करायला पाहिजे होतं, पण दोन्हीसाठी मग माझा सेपरेट एक दिवस गेला असता. सो बेटर आहे पाठीमागं जातो मी आणि स्पेशल ह्याच्यासाठी प्लॅन केलेला एनी टाईम बेस्ट. सो विल गेट बॅक टू आवर प्लॅनिंग. बॅकपॅक करून मी बाहेर पडायचं प्लॅनिंग करतो. चला तर मग. सो सायकल आपली तयार आहे. वी आर रेडी टू गो. बाहेर पडता सकाळचे 6:30 होतील. आता 6:12 वगैरे झालेत. सो चालू करूया लगेच आपण. आता मला जायचं आहे गुना या गावाकडं, मध्य प्रदेशमध्येच आहे. 249 किलोमीटर आहे आणि 249 किलोमीटर का आजच्या एका दिवसात होणार नाही. सो बट आपण त्या साईडला चाललो आहे, आग्रा मथुरा त्या साईडला चाललो आहे. सो लेट्स सी आज आपलं किती होते. आजचा सेशन हाफच होईल, 10-11 वाजेपर्यंत मी करेल. आफ्टर दॅट बघू. चलो फिर. आजचा दिवस पण लईच खतरनाक आहे, लईच हार्ड आहे. कारण की 45 मिनिटापेक्षा जास्त होऊन गेले, पण मी
फक्त 10 किलोमीटर राहिले एवढ्याच. हा समोर जरा असं उतरती दिसायला लागली या, त्याच्यामुळं बघू जरा चांगलं जाईल. आणि इकडं ऊन बघा, ऊन 9-10 वाजल्यासारखं वाटायला लागले. ओके, सो फायनली हायवे लागलेला आहे. जवळजवळ 40 किलोमीटर प्लस आल्यानंतर. ओके, सो स्वयंपाक आपण केलेला आहे आणि 2:45 वाजलेत. पण असं वाटते की पाऊस येणार आहे आणि त्याप्रमाणे तेवढं ऊन पण नाही आहे. सो आज तसं मॉर्निंगची पण एवढं डिस्टन्स कवर झालेलं नाही आहे. सो कारण की मंदिरामध्ये जाऊन त्याच्यानंतर लेट चालू केलं ना, सो पुढचं आपण चालू केलेलं बरं आहे. सो अनेक 30-40 किलोमीटर तरी कवर होईल. म्हणजे आजच्या दिवसामध्ये आत्ता सकाळी 43 किलोमीटर झालं आणि आत्ता एक 40 किलोमीटर म्हटल्यावर 80 किलोमीटर तरी होईल. सो लेट स्टार्ट. म्हणजे डिस्टन्स कवर करावं असं मला वाटायला लागलेलं आणि बाहेर पडावं. पण जास्तीत जास्त 4-4.5 किलोमीटर पुढं आलो आणि वारं एवढं आहे. मला एवढं पण माहीत नाही की माझा आवाज येतोय पण नाही पण व्हिडिओमध्ये. पण सायकल रोडच्या बाहेर पूर्ण पुश करायला लागते. वारं आहे. मला वेळ परत मी थांबतो. थोडंसं वारं कमी झाल्याशिवाय नाही तर इट्स क्वाईट रिस्की चालेल. बट सी करायला लागले हे व्हायला नको. लेट्स वेट थोडा.
तो हॉटेल आपल्याला भेटलेलं आहे आणि ही आहे आपली रूम. दिस टाइम आपण थोडंसं व्यवस्थित बघून घेतलेलं आहे डोळे उघडून आणि जरा जास्त बरे आहे. जरा जास्त बरे नाही आहे बट मला जरा जास्त बरं वाटायला लागले. अँड विंडोमधनं नो व्ह्यू, काय फरक नाही पडत. बट नाईस रूम. हे ॲक्च्युली माझी एव्हरीडे स्टोरी आहे की आता लिटरली 8 वाजलेत, म्हणजे लाईक हॉटेल शोधून चेक इन करण्यापर्यंतच तेवढा टाईम म्हणजे. आणि आधी शोधू नाही शकत. त्याचं खरं रिझन असं आहे की बाबा म्हणजे एवढ्या लांब पोहोचणार आहे का नाही पोहोचणार आहे का, कारण की आज 90 किलोमीटरच झालं. सो असं सांगू शकत नाही की पोहोचणारच आहे. आणि आता लिटरली 8 वाजलेत. आता चेक इन करून मला पहिल्यांदा जर आंघोळ करायची, आंघोळ करून मला जेवायचं आहे आणि जेवल्यानंतर ते कधी तो ह्याच्यामध्ये सगळा टाईम जातो. त्याच्यानंतर एडिटिंग हे ते असं राहूनच जायला लागलं. म्हणजे लाईक लिटरली आत्ता पण असं आहे की 4th डे का 5th डेचा जो व्हिडिओ आहे तो अजून पोस्ट एडिटच नाही झालेला. पोस्ट करायची लांबची गोष्ट. आवडलेलं तर आहे माझं, बट आज मी माझ्या या पॅन्ट्स वॉश केलेत. ॲक्च्युली ड्रायक्लिनिंगला देतो टाईम भेटला तर, बट आता ते असं झालं आहे की नाही देऊ शकत आहे. आणि मला डेफिनेटली माहिती आहे की ते उद्या वाळणार तर अजिबातच नाही आहे. सो मी त्या टेन्शनमध्ये आहे. सो त्याच टेन्शनमध्ये मी जाऊन जेवून येतो. मला माहिती आहे तर काय चांगलं भेटणार नाही. सो लेट्स वाइंड अप फॉर द डे. चलो गुड नाईट, काळजी घ्या.